Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is second lecture of chapter 3, part 1 of standard 9 mathematics. We are studying the chapter polynomials. So in first lecture it was just an introductory. What is polynomial? What is degree of the polynomial? And we have classified the polynomials depending on how many terms are there. Only one term, it is monomial. Mono, एक term. Binomial, two terms in the polynomial, and trinomial, three terms. So suppose your polynomial is just x. It is what? Monomial, because only one term is there. Then if it is x square plus 2, this is a polynomial of degree 2. Then it is binomial. And third was trinomial. That means it is x raised to 4 plus say 3x plus 9. Now there are three terms in that polynomial. Degree is 4. So this is trinomial. So depending on how many terms are there in that polynomial, we have classified polynomials into three parts. Monomial, only one term. Binomial, two terms. And trinomial, three terms. Also degree of the polynomial. For that we have said that if the variable is 1 only, that means now these are the polynomials in one variable. इथे x हे एकच व्हॅरिएबल आहे. मग ह्याच्यामधली हायेस्ट पॉवर काय आहे एक्सची? तर 4. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री 4 होईल, या पॉलिनॉमियलची डिग्री 2 होईल, या पॉलिनॉमियलची डिग्री 1 होईल. इफ देर इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, डिग्री 0. आणि जर एकाहून जास्त व्हॅरिएबल्स असणारं पॉलिनॉमियल असेल, म्हणजे काय? पॉलिनॉमियल with more than one variable, with more than one variable. For example, if it is suppose x raised to 4 y cube, then plus this is only two variables I am taking, not necessarily two, it can contain three variables. Then say x y raised to 5, then y square xy plus 10. This is a polynomial in two variables. दोन व्हॅरिएबल्स आहेत ना त्याच्यामध्ये, x आणि y. मग इथे या पर्टिक्युलर टर्ममध्ये एक्सची पॉवर 4 आहे, वायची 3 आहे, म्हणजे यांचं ॲडिशन 7 आहे. 4 अधिक 3, एक्सची पॉवर आणि वायची पॉवर यांचं ॲडिशन. इथे हे एक्स आहे नुसतं, म्हणजे 1. सो इट इज 1 प्लस 5. इथे एक्सची टर्म नाहीच आहे, म्हणजे एक्सची पॉवर 0 आहे, म्हणजे 0 प्लस 2. वायची 2 आहे. एक्स वाय म्हणजे 1 प्लस 1 आणि 10 म्हणजे 0च. ते कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्यामध्ये एक्स पण नाही आहे, वाय पण नाही आहे. नाही आहे म्हणजेच त्या आहेत तिथे, पण त्यांचा घातांक 0 आहे. म्हणून एकूण याची ही ॲडिशन 7 होणार. ही 6 आहे, ही 2 आहे, ही 2 आहे आणि हे 0 आहे. मग ही मॅक्सिमम आहे. म्हणून ह्या पॉलिनॉमियलची जे दोन व्हॅरिएबल्समध्ये आहे, डिग्री आपण 7 म्हणणार. इथपर्यंत आपण प्रवास केला होता. Now we have to proceed further and see remaining certain things. Now this is all okay. We have already classified polynomials depending on number of terms. But now you can classify the polynomials by considering degree of the polynomial. So what I will say, classifying polynomials. Classifying polynomials by considering degree. Obviously आपला सर्व जो अभ्यास असणार आहे तो एकाच व्हॅरिएबलच्या पॉलिनॉमियलच्या बाबतीत असणार आहे. दोन व्हॅरिएबल्स हे फक्त एक उदाहरण म्हणून आपण घेतलं. पण हे लक्षात घ्या की पॉलिनॉमियल म्हणजे एकच व्हॅरिएबल असं काही नाही आहे. पॉलिनॉमियल कॅन बी मेनी व्हॅरिएबल्स. पॉलिनॉमियल कॅन बी ऑफ मेनी व्हॅरिएबल्स. मग त्यावेळी त्याची डिग्री कशी ओळखायची, कशी सांगायची, हे आपण तिथे दाखवलं आहे. सो क्लासिफाईंग पॉलिनॉमियल्स बाय कन्सिडरिंग degree of the polynomial, अर्थात one variable polynomials, degree of polynomial.
मग आता काय होईल बघा, डिग्री 1चं जर पॉलिनॉमियल असेल तर त्याचा जनरल फॉर्म काय असणार, तर ए एक्स प्लस बी एवढाच ना. ए एक्स प्लस बी, एक्सची डिग्री 1 आहे म्हणजे पॉवर 1 आहे. मग ह्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. हे कसं पॉलिनॉमियल, लिनियर. लिनियर अशा अर्थाने ते म्हटलं जातं की पुढे जाऊन जर तुम्ही याचा ग्राफ काढला, लक्षात घ्या, समजा तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल म्हणा 3x प्लस 2 हे लिनियर पॉलिनॉमियल झालं. एक्सचा घातांक 1 आहे. मग समजा तुम्ही y इज इक्वल टू 3x प्लस 2 असं इक्वेशन घेतलं, ते लिनियर इक्वेशन म्हणतो आपण त्याला, आणि जर त्याचा ग्राफ काढला तर ती स्ट्रेट लाईन येईल. म्हणून हे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर या शब्दामध्येच लाईन हा शब्द दडलेला आहे. सो ग्राफ ऑफ धिस, सपोज आय टेक धिस ॲज y आणि y इज इक्वल टू 3x प्लस 2 आणि जे ग्राफ्स आपण काढतो तसे जर काढले तर तुम्हाला लाईन मिळेल. म्हणून ते लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर डिग्री 2चं पॉलिनॉमियल घेतलं. डिग्री 2 म्हणजे त्याचा जनरल फॉर्म कसा असणार, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. डिग्री 2ची टर्म, डिग्री 1ची आणि डिग्री नव्हे, पॉवर 2ची टर्म, पॉवर 1 आणि पॉवर 0. म्हणजे एक्सची पॉवर इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथे काहीच नाही आहे म्हणजे 0 आहे. मग हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. याला काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. कळलं. फॉर एक्झाम्पल समजा मी हे लिहिलं 3x स्क्वेअर्ड मायनस 5x मायनस 2. दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये आता हे लिनियर पॉलिनॉमियल जे आहे ना, ए एक्स प्लस बी, त्याच्यामध्ये ए हा नॉन झिरो पाहिजे. एच झिरो झाला तर मग कॉन्स्टंट टर्म राहिली फक्त. तेव्हा पॉलिनॉमियलमध्ये डिग्री समजा एन असेल तर त्याची एक्स रेस टू एनचा जो कोइफिशियंट आहे तो नॉन झिरो पाहिजे. हा रूल लक्षात घ्या. आता इथे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, स्क्वेअरची टर्म आहे. मग त्याचा जो कोइफिशियंट आहे ए तो नॉन झिरो असला पाहिजे. सो हिअर आय शुड ऑलवेज राईट ए नॉट इक्वल टू 0. आणि मग डिग्री 3कडे जर तुम्ही गेलात, डिग्री 3, तर त्याच्यामध्ये त्याचं जनरल फॉर्म काय असणार, मॅक्सिमम पॉवर 3 ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर्ड प्लस सी एक्स आणि प्लस डी. मग इथे पण ए नॉट इक्वल टू 0. एक्झाम्पल घ्या, 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर्ड प्लस 5x प्लस 7. आणि मग इथे ए नॉट इक्वल टू 0 आहेच. आणि ह्याला काय म्हणायचं, क्यूबिक पॉलिनॉमियल. समजलं का. त्यामुळे कन्सिडरिंग डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, we have classified the polynomials as degree 1 polynomial, which are called linear polynomials, degree 2 polynomial, which are called quadratic polynomials, and degree 3, which are called cubic polynomials. So like this we can write down the different polynomials. In general, स्टँडर्ड फॉर्म जनरल पॉलिनॉमियल जर मी म्हटलं ज्याची डिग्री समजा एन आहे, डिग्री एन, राईट, तर ते मी कसं लिहिणार, ए एन एक्स रेस टू एन. दिस इज हाऊ द थिंग्स आर रिटन. ए एन मायनस 1 एक्स रेस टू एन मायनस 1. डिसेंडिंग ऑर्डर, घातांकांची म्हणजे उतरत्या क्रमाने घातांक लिहायचे. हे बघा इथे आपण तसंच लिहिलं आहे, पहिल्यांदा क्यूब, मग नंतर 2, मग 1 आणि मग कॉन्स्टंट म्हणजे 0. इथे एक्सची पॉवर 0 असते. कॉन्स्टंट म्हणजे 0 नव्हे. त्या कॉन्स्टंट जेव्हा तुम्ही नुसता लिहिता ते ॲक्च्युअली डी म्हणजे डी इंटू एक्स रेस टू 0 आहे. म्हणून ते मी बोलता असं म्हणतो कॉन्स्टंट म्हणजे 0. कॉन्स्टंट 0 नव्हे. कॉन्स्टंट जी टर्म आहे त्या पॉलिनॉमियलमध्ये तिथे एक्सची पॉवर 0 असते म्हणून ते. सो इथे डिसेंडिंग ऑर्डरने आपण लिहितो. मग ए एन मायनस 2 एक्स रेस टू एन मायनस 2 एटसेट्रा. आणि शेवटी काय येईल, से a3 देन व्हॉट एक्स क्यूब, मग a2 एक्स स्क्वेअर्ड, मग a1 इंटू एक्स आणि मग फायनली प्लस a0. दिस इज हाऊ यू कॅन राईट इन अ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द पॉलिनॉमियल. ओके. आता कसं आहे बघा, आय विल एनलार्ज द स्क्रीन so that you can easily see all the things in one glance. So
Okay, this line we will draw so that, okay, now see, whenever I write a polynomial like this, say x raised to 4 plus 5x cube plus 2x plus 7, here degree of the polynomial is 4 because maximum power of x is 4. मग ते डिसेंडिंग पुढे ऑर्डर 3 म्हणजे डिग्री 3चं आपण टर्म लिहिली. मग डिग्री 2ची टर्म नाहीच आहे इथे. म्हणजे हे खरं कसं आहे की 0 इंटू एक्स स्क्वेअर आहे, विच इज नॉट देअर. 0 इंटू एक्स स्क्वेअर असं कोणी लिहित नाही, ते झिरोच ना. सो नो वन राईट्स इट. देन मग ह्याला म्हणायचं हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये मी लिहिलं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ज्यावेळी पॉलिनॉमियल तुम्ही घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहिता. कशाचे घातांक? त्या व्हॅरिएबलचे. इथे उतरत्या क्रमाने लिहिलं ना आपण. एक्स रेस टू 4 म्हणजे एक्सची पॉवर 4 झाली. मग 5x क्यूब म्हणजे एक्सची पॉवर 3 झाली. मग 2x म्हणजे एक्सची पॉवर 1 झाली आणि मग कॉन्स्टंट. देन दिस इज द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. आता त्याच्यामध्ये जी नाही टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म नाही आहे ती सुद्धा तुम्ही लिहा. म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस 5x क्यूब प्लस 2x 0x स्क्वेअर मग 2x आणि मग प्लस 7. याला म्हणायचं वी हॅव रिटन द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. काय म्हणायचं याला? इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्मने जेव्हा पॉलिनॉमियल लिहिता त्यावेळी प्रत्येक एक्सची पॉवर आपण लिहायची. डिसेंडिंग ऑर्डरनेच लिहिणार तुम्ही, पण ज्या मिसिंग पॉवर्स आहेत. आता इथे एक्स रेस टू 2ची टर्म नाहीच आहे, पण ती आहे तिथे 0 इंटू एक्स स्क्वेअर. अशा पॉलिनॉमियल अशा फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी पॉलिनॉमियल लिहिता त्यावेळी ते इंडेक्स फॉर्म. कळलं का? इथे आपण परवा करत नाही की मधली कुठली टर्म नाही आहे. जस्ट वी राईट द टर्म्स. बट हिअर वी आर फिलिंग अप. ज्या टर्म्स नाहीत, ज्या पॉवर्सच्या टर्म्स नाहीत. आता इथे एक्स रेस टू 4ची टर्म आहे, एक्सची क्यूब आहे, स्क्वेअर नाही आहे, मग ते 0 इंटू एक्स स्क्वेअर लिहा. म्हणजे ह्याला इंडेक्स फॉर्म म्हणायचं. बाकी मग बघा, आणि ज्यावेळी इंडेक्स फॉर्ममध्ये तुम्ही पॉलिनॉमियल लिहिता त्यावेळी काय होणार? डिग्री जर त्याची 4 असेल तर एकूण 5 टर्म्स असणार. बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी. का? तर आपण सर्व पॉवर्स 4 कसं आहे, शेवटी कॉन्स्टंट टर्म असणार. नसली तरी ती 0 लिहिणार आपण आता. म्हणजे काय होणार बघा, डिग्री 4 ही जर मॅक्सिमम असेल तर 4 डिग्री 4 पॉवर 4 असणारी एक्सची टर्म, पॉवर 3 असणारी एक्सची टर्म, पॉवर 2 असणारी, पॉवर 1 असणारी आणि पॉवर 0 असणारी. त्याच्यामुळे एक्सच्या म्हणजे एकूण टर्म्स त्याच्यामध्ये 5 होतील. इंडेक्स फॉर्ममध्ये जे काही डिग्री असेल पॉलिनॉमियलची त्याच्याहून 1ने जास्त एवढ्या टर्म्स येतील. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आता बघा ह्याच्यामध्ये एक्स रेस टू 4चा कोइफिशियंट काय आहे? 1. काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. मग कॉमा द्या. एक्स रेस टू 3चा कोइफिशियंट काय आहे? 5. मग एक्स स्क्वेअरचा काय आहे? 0. एक्सचा काय आहे? 2. आणि मग कॉन्स्टंट टर्म आहे 7. ह्याला म्हणायचं कोइफिशियंट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. कोइफिशियंट फॉर्म. Coefficient form of the polynomial. So any polynomial which is given to you, you can write in 3 different ways like this. For example, अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. समजा मी हे पॉलिनॉमियल लिहिलं एक्स रेस टू 7 मायनस 3 एक्स रेस टू 5 प्लस 2 एक्स रेस टू 3 मायनस एक्स प्लस 4. हे पॉलिनॉमियल लिहिलं तर ह्याची डिग्री किती आहे बघा? 7. कारण मॅक्सिमम हायेस्ट डिग्री इथे 7 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे मॅक्सिमम पॉवर काय आहे? 7. म्हणून ह्याची डिग्री 7. डिग्री 7. ओके. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये हे आहेच ना. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? घातांकांच्या उतरत्या क्रमाने मी लिहिणार. मग हे आहेच उतरत्या क्रमाने. सो दिस इटसेल्फ इज अ स्टँडर्ड फॉर्म. दिस इज इटसेल्फ अ स्टँडर्ड फॉर्म. पण मला आता इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे मधल्या ज्या टर्म्स जिथे नाही आहेत तिथे 0 इंटू असं लिहिलं पाहिजे. म्हणजे पहिली टर्म आहेच एक्स रेस टू 7. मग आता एक्स रेस टू 6 नाही आहे म्हणून मी काय लिहिणार? प्लस 0 इंटू एक्स रेस टू 6. मग मायनस 3 इंटू एक्स रेस टू 5. मग एक्स रेस टू 4ची टर्म नाही आहे म्हणून 0 इंटू एक्स रेस टू 4. मग एक्स क्यूब आहेच त्यामुळे 2x क्यूब. मग एक्स स्क्वेअरची टर्म नाही आहे म्हणून 0 इंटू एक्स स्क्वेअर. मग मायनस 1 इंटू एक्स आणि मग प्लस 4. म्हणजे एकूण किती टर्म्स झाल्या? डिग्री 7 असल्यामुळे 8 टर्म्स व्हायला पाहिजे.
बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग ह्याला काय म्हणायचं? इंडेक्स फॉर्म. आणि इंडेक्स फॉर्ममध्ये तुम्ही पॉलिनॉमियल लिहिल्यानंतर मग आपल्याला कोइफिशियंट्समध्ये लिहिता येतं. x⁻⁷चा कोइफिशियंट 1 आहे, x⁻�6चा 0, x⁻⁵चा -3. ती मायनस साईन दिसली पाहिजे आपणाला. अनेक वेळा ती मायनस साईनच आपण इग्नोर करतो. मायनस इज इम्पॉर्टंट. -3, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर पुन्हा 0, त्याच्यानंतर -1 आणि मग कॉन्स्टंट 4. बघा इथे 2 1 3, हे 2 5 3 8 टर्म्स आहेत. दिस इज व्हॉट? कोइफिशियंट फॉर्म. So I hope you understood how a polynomial can be written in standard form, then in index form, and then in coefficient form. So 3 different forms of the polynomial we have seen. I hope you understood all this. If not, you can say pause, review, and proceed. You can pause here because these are very important issues. So pause, review, and proceed. पॉज करा, थांबा, भराभर पुढचं शिकत राहू नका. आपलं पहिलं जे शिकलेलं ते डायजेस्ट व्हायला पाहिजे, पचलं पाहिजे. ते काय आपण ऐकलं, कशी एक्झाम्पल्स दिलेली आहे, आपणाला ते लिहिता येईल का? एखादं पॉलिनॉमियल आपणाला दिलं तर ते ह्या तीनही फॉर्मॅट्समध्ये मला लिहिता येईल का? इफ यू कॅन डू दिस, देन यू कॅन. दिस इज टेकिंग अ रिव्ह्यू ऑफ ऑल. थांबा, आधी काय शिकवलं ह्या लेक्चरला ते ऐका पुन्हा, गो थ्रू दॅट. आणि मग ते जर असं वाटलं तुम्हाला की ओके, आय हॅव अंडरस्टूड ऑल दिस, देन प्रोसीड. राईट? दिस इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. पॉज, रिव्ह्यू, अँड प्रोसीड. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस अँड वी कॅन प्रोसीड फर्दर. सो आय विल इरेज दिस नाव. ओके. इफ यू आर somewhat confused, you can again go back, listen the lecture again, so that you will be able to understand whatever is done. ठीक है. Now we will proceed. So standard form, coefficient form, and index form of the polynomial we have seen. Now we will see further what is expected. So if see, there are questions asked on that. So this exercise we will do so that everything will be clear. See now, 3.1 exercise. State whether given algebraic expressions are polynomials or not. So I have told you that 1 upon y cannot be there in polynomial. 1 upon y म्हणजे y चा घातांक काय झाला? -1. So -1 is not a whole number. So this is not a polynomial. Root x is there. In second problem, 2 minus 5 root x. Root x म्हणजे x चा घातांक काय झाला? 1/2. So that is not whole number. So that is not polynomial. Third is x cube plus 7x plus 9. This is a polynomial in a real sense. Here also 2m whatever, if it is -2, 2m raised to म्हणजे तो ते काय आहे बघा, ते काय लिहिलंय बघा इथे. 2 into, sorry, I will go to black ink. 2 into m raised to -2 or -3, whatever it is, plus 7m minus 5. Now this looks to be a polynomial, but m is m raised to -2. -2 is not a whole number. -2 ही पूर्ण संख्या नाही ना. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबरचा सेट म्हणजे काय असतं? नॅचरल नंबरचा सेट युनियन सिंगलटन 0. मग त्याच्यामध्ये मायनस कुठे येणार? नाहीच येणार. सो -2 इज नॉट अ होल नंबर. आणि त्याच्यामुळे हे पॉलिनॉमियल जे आहे, हे काय दिलेलं एक्सप्रेशन जे आहे, नॉट एक्सप्रेशन, दिस इज अल्जिब्राइक एक्सप्रेशन. राईट? सो 2m raised to -2 plus 7m minus 5 is not polynomial. इज नॉट पॉलिनॉमियल. हे रिझनिंग आपणाला दिलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स तुम्हाला कधी कळलं असं म्हणता येईल की जे काही तुम्ही लिहिता आहात, जे काही तुम्ही वाचता आहात, ते तुम्हाला आकलन त्याचं झालं आहे का? ते मी का लिहितोय, याच्या मागचं का जर मला माहिती असेल, असं मी का लिहितोय, नॉट पॉलिनॉमियल. इफ आय नो व्हॉट व्हाय बिहाइंड दॅट, देन यू अंडरस्टँड मॅथमॅटिक्स, अदरवाईज नॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघा.
बघा, write the coefficient of m raised to what is that 3 in each of the given polynomial. that we can easily write. इथे m क्यूब हेच पॉलिनॉमियल आहे, मग त्याचा कोइफिशियंट काय आहे 1. इथे -3/2 प्लस m मायनस √3m³, मग त्याचा m क्यूबचा कोइफिशियंट काय आहे -√3. people always say √3, that minus sign is there and it has importance, so we should write that. Okay, so I think we can write the polynomial in x using the given information. मोनोमियल विथ डिग्री 7. मोनोमियल पॉलिनॉमियल, मोनोमियलचा अर्थ काय की ज्याच्यात एकच टर्म आहे आणि त्याची डिग्री 7 पाहिजे. सो व्हॉट दे आर सेइंग, मोनोमियल विथ डिग्री 7. so it can be x raised to 7, that's all. then binomial with degree 35. see, बायनॉमियल पॉलिनॉमियल ह्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत विथ डिग्री 35. म्हणजे काय लिहिणार मी सांगा, 2 × x raised to 35 प्लस 7. ते 7 असं काय नाही, हेच ह्याला मल्टिपल आन्सर्स आहे. इट इज नॉट नेसेसरीली धिस. यू कॅन राईट युअर ओन, बट दॅट x raised to 35 टर्म मस्ट बी देअर because its degree is 35. then trinomial with degree 8. I think you can write this, right? So all such issues are settled in this particular exercise, and some 1 or 2 3 problems we have done. We will go to next problems in the next lecture. Okay, I hope you have understood whatever is discussed in this lecture, and best way is PRP, pause, review and proceed. जर आपण कन्फ्यूज झालो एखाद्या ठिकाणी तर थांबा, तिथे जा, पुन्हा मागे काय सांगितलं ते बघा, ऐका नीट, आणि जेव्हा ती आयडिया क्लिअर होईल त्यावेळी प्रोसीड करा. डेफिनेटली यू विल बी अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग. ओके, सो वी विल स्टॉप हियर. ॲट द एंड आय अपील ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय चॅनल मॅथ्स मेड इझी बाय Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Tell your friends and teachers also about this channel. Thank you. Have a nice day.